नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान भाग 1 मधील आत्ताच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहेत. एकूण 10 प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न काढलेत. तुम्ही एवढ्या प्रश्नांचा पण अभ्यास केला तरी पण तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका. लाईक तर तुम्ही करणारच आहात. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर मी माझ्या फेसबुक पेजचं लिंक टाकेन. फेसबुक पेज नाही, व्हॉट्सअप पेजचं लिंक टाकेन की तुम्हाला ही PDF मिळून जाईल. ठीक आहे. तर आता आपण बघूया. प्रकरण वाईज महत्वाचे प्रश्न काढलेले आहेत. मिनिमम 4 मॅक्झिमम 5 असे आणि पूर्ण 10 प्रकरणावरती आहेत. तर बघूया. पहिल्या प्रकरणामध्ये आपलं पहिलं प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण बल. तर त्यामध्ये बघा व्याख्या तुम्हाला कुठली करायची? अभिकेंद्री बल, वस्तुमान, वजन, मुक्तपतन आणि मुक्तिवेग. मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेकांच्या ह्या व्याख्या पाठ पण असतील. ज्यांच्या नसतील त्यांनी पाठ करा. दुसरा प्रश्न केपलरचे 3 नियम. खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे केपलरचे 3 नियम. तुम्हाला तिन्ही नियम केपलरचे काढायचे आहेत. त्यानंतर जी च्या मूल्यात होणारे बदल. आता हा जो आहे हा प्रश्न मोठ्यामध्ये, मग जी च्या मूल्यात होणारे 3 बदल आहेत. तिन्ही बदल तुम्हाला करायचे. तिघांपैकी एक परीक्षेला येतं. त्यानंतर फरक स्पष्ट करा. वस्तुमान, वजन, बहुतेकांचं हे पाठ पण असेल. आणि न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. म्हणजे या प्रकरणात तुम्हाला हे 5 प्रश्न तरी करायचे आहेत. त्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे केपलरचा नियम, केपलरचे नियम. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊया प्रकरण 2 वरती. प्रकरण 2 आपलं आहे पिरियडिक टेबल किंवा मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. त्यामध्ये बघा नियम तुम्हाला सगळे करायचे. डोबेरायनरचा त्रिकांचा नियम, न्यूलँड्सचा अष्टकांचा, मेंडेलिव्हचा आवर्ती नियम आणि आधुनिक आवर्ती नियम. डोबेरायनर मध्ये तुम्हाला एक त्रिक पण लक्षात लिहावं लागेल ऍज अ उदाहरण म्हणून. त्यानंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष. गुण पण आहेत आणि दोष पण आहेत पुस्तकात. दोन्ही तुम्हाला करायचे. आणि आधुनिक आवर्त सारणीची रचना. ह्या रचनेमध्येच तुमचे MCQ चे प्रश्न पण सगळे बनतात. त्यामुळे आधुनिक आवर्त सारणीची रचना करायची आणि आधुनिक आवर्त सारणीची वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहेत. इतके प्रश्न तुम्ही करा. या प्रकरणातून इनफ आहे. प्रकरण 3 वर आपण येऊया. प्रकरण 3 मध्ये व्याख्या बघा. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक समीकरण, अभिक्रियाकारक, उत्पादित आणि उत्प्रेरक. मला वाटतं याच्यावरती ऑलरेडी मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे प्रकरण 3 वरती. आणि आता इथे बघूया. अभिक्रिया आपल्या संयोग अभिक्रिया, अपघटन, विस्थापन, दुहेरी विस्थापन, उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया. याच्यामध्ये संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, दुहेरी विस्थापन अभिक्रिया आणि इथे मी रिडॉक्स रिॲक्शन पण ऍड करतोय. रिडॉक्स अभिक्रिया जी आहे, अपघटन, विस्थापन, रिडॉक्स रिॲक्शन जी आहे, ऑक्सिडीकरण आणि ऑक्सिडेशन रिडक्शन. ठीक आहे. तर ह्या 7 अभिक्रिया तुम्हाला करायच्या. त्यापैकी 1, 2, 3, 4 आणि 7 यांचे उदाहरणं पण तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर तिसरं बघा. कृती रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करणारे घटक. एकूण 5 घटक आहेत. तर ही कृती येईल. मध्ये तुम्हाला लिहितील रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक आणि 5 रकाने असतील. तुम्हाला ते 5 किंवा 4 रकाने भरायचे आहेत. एक तुम्हाला कारण आपण करायचं आहे. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. ठीक आहे. हे पण तुम्ही करून ठेवा. त्यानंतर प्रकरण 4 वरती आपण येऊया. प्रकरण 4 आपला उष्णता आहे. प्रकरण 4 आपला विद्युत धारा आहे किंवा धारा विद्युत आहे. त्यामध्ये बघा प्रकरण 4 मध्ये विद्युत धारेचे औष्णिक परिणाम जे आहेत, मग त्यामध्ये बल्ब जो आहे त्यामध्ये टंगस्टनची तार वापरतात किंवा वितळ तारेचा वापर. तो पुस्तकातून तुम्ही हा प्रश्न तयार करा. 2-3 वेळा वाचून काढा, तुम्हाला कळेल. उजव्या हाताचा नियम जो आहे तो फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम. त्यानंतर विद्युत चलित्र आणि जनित्र आणि फरक स्पष्ट करामध्ये प्रत्यावर्ती म्हणजे AC आणि DC करंट इतके किमान तुम्हाला करून ठेवायचे. प्रकरण 5 वर येऊया. त्यातल्या व्याख्या बघा. अप्रकट उष्मा. आता अप्रकट उष्माच्या 2 व्याख्या आहेत. एक वितळण्याचा आणि एक काहीतरी उकळण्याचा, बहुतेक. त्यानंतर पुनर्हिमायन, द्रवबिंदू तापमान, विशिष्ट उष्माधारकता आणि सापेक्ष आर्द्रता. ह्या 5 व्याख्या करून जा. पाण्याचं असंगत आचरण याच्यावरती कारण द्या पण येतं, टिपा लिहा पण येतं. त्यामुळे तुम्हाला हे आलं पाहिजे. आणि होपचं उपकरण जे आहे आकृती करा. आकृतीला नावं द्यायला कधी कधी ते विचारलं जाते. प्रकरण 6 वरती आपण येऊया. प्रकरण 6 मध्ये बघा व्याख्या आपल्या आहेत. प्रकाशाचं अपवर्तन, अपवर्तनांक, प्रकाशाचे अपस्करण आणि क्रांती कोन. ह्या 4 व्याख्या तुम्हाला कमीत कमी
करायच्या आहे. आपल्या पुस्तकात काही पदार्थांचे अपवर्तनांक दिलेले आहेत, ते तुम्ही पाठ करून ठेवा. हिऱ्याचा, काचेचा, पाण्याचा हे दिलेले ते पण पाठ करून ठेवा, ते पण तुम्हाला विचारतो. त्यानंतर अपवर्तनाचे नियम, पुस्तकात 2 नियम अपवर्तनाचे आहेत, तुम्ही त्याला 2 चे 3 करून पण लिहू शकता. त्यानंतर ताऱ्यांचे लुकलुकणे स्पष्ट करा हा प्रश्न. तर इतकं किमान या प्रकरणातून 6व्या प्रकरणातून करा. ठीक आहे. इथे ती काचेची चीप जी आकृती जी आहे त्या आकृतीमध्ये नावे द्यायला येऊ शकते. काचेची चीप वरचा जो कोण आहे तो आपातिक किरण स्तंभिकेशी जो कोण करतो आपातिक कोण, त्यानंतर अपवर्तित किरण अपवर्तित कोण, ते सगळं तुम्हाला नावे द्यासाठी आकृती येऊ शकते. प्रकरण 7 वर आपण येऊया. प्रकरण 7 मध्ये बघा व्याख्या आहेत. वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष, प्रकाशीय केंद्र, मुख्य नाभी, नाभी अंतर, सोप्या व्याख्या. टिपा लिह्यामध्ये मानवी डोळा तुम्ही टिपा लिहा येऊ शकतात. तुम्हाला डोळ्याची आकृती पण काढायची. टिपा लिह्यामध्ये लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता येऊ शकतं. त्यानंतर फरक स्पष्टीकरणामध्ये हे दोन्ही तुम्हाला येऊ शकतात. आता याच प्रकरणामध्ये 2 मार्कासाठी भिंगाच्या विशिष्ट अंतरावर ठेवल्यानंतर वस्तूची प्रतिमा कशी तयार होते ते येऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते पण करायचं आहे. त्यानंतर भिंगांचे उपयोग जे आहेत, अंतर्गोल बहिर्गोल भिंगांचे उपयोग, आणि तुम्हाला भिंगांचे प्रकार पण करून ठेवायचे. तर त्यानंतर दृष्टी सातत्य हा जो मुद्दा आहे तो सुस्पष्ट दृष्टीचा लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर, ते सगळं तुम्हाला प्रकरण 7 मध्ये करून ठेवायचं आहे. पुढे प्रकरण 8 वर आपण येऊया. बघा व्याख्या तुम्हाला इथे आयनिक संयुगे, धातुविज्ञान, धातुके, खनिजे ह्या कमीत कमी इतक्या व्याख्या करा. त्यानंतर धातूंवर शरण रोखण्याचे प्रकार ही कृती येईल, मध्ये हे लिहितील आणि तुम्हाला ते 4 प्रकार 5 प्रकार लिहायचे असतील. धातुकापासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्यासाठीचे टप्पे ही पण कृती स्वरूपात तुम्हाला येऊ शकतात किंवा एक्सप्लेनेशन पण मध्ये पण येऊ शकतात. आणि धातू शरण हे प्रकरण तसं अवघड आहे, तुम्हाला हवं तुम्ही हे स्किप पण करू शकता, पण कमीत कमी एवढं तरी या प्रकरणातून करा. आता आपण येऊया 9व्या प्रकरणावरती. 9वं प्रकरण आपलं आहे कार्बनिक संयुगे. याच्यामध्ये बघा तुम्हाला व्याख्या हायड्रोकार्बन, संपृक्त आणि असंपृक्त हायड्रोकार्बन ह्या व्याख्या आहेत. अल्केन, अल्किन, अल्काईन, क्रियात्मक गट आणि समजातीय श्रेणी इतक्या कमीत कमी तुम्हाला व्याख्या करायच्या. कार्बनची वैशिष्ट्ये पुस्तकात आहेत, त्यात तुम्ही ती करू शकता. त्यानंतर फरक स्पष्ट करायमध्ये संपृक्त असंपृक्त, त्यानंतर तुम्हाला शृंखला, त्यानंतर शाखीय आणि वलयांकित हायड्रोकार्बन्स हे पण एकदा वाचून जायचं. त्यानंतर इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म करायचे आणि महारेणूवरती टिपा तुम्हाला किमान करून जायची आहे. प्रकरण 10 वरती येऊया. शेवटचं प्रकरण. तुम्हाला व्याख्या कृत्रिम उपग्रह, उच्च कक्षा, मध्यम कक्षा, निम्न कक्षा, टिपा लिह्यावरती उपग्रह, प्रक्षेपक, कृतीमध्ये उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावं. रिकामी जागा अशी आहे, तो डब्बा येईल त्यामध्ये रिकामी जागा येतील. तर तुम्हाला विज्ञान भाग 1 मध्ये एवढे महत्वाचे प्रश्न तरी किमान करायचे आहेत. विज्ञान भाग 1 चा जो पेपर आहे तो बहुतेक ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. ठीक आहे. मग त्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास जास्त करायचा आहे. म्हणजे रिकाम्या जागा, सहसंबंध, त्यानंतर कृती असतील त्या कृती, चुकी बरोबर या गोष्टी या पेपरला जास्त असतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. हे माझे जे प्रश्न बघा, हे प्रश्न नाहीत, तुम्ही बघितलं असेल हे प्रश्न नाहीत, हे मुद्दे आहेत. मग त्या मुद्द्यामध्ये हे असले प्रश्न बनतात. कुठले प्रश्न? रिकाम्या जागा पण बनतात, त्यानंतर चुकी बरोबर बनतंय, जोड्या लावा बनतंय. तुम्ही पुस्तकातून जर हा अभ्यास केला तुमचा तो अभ्यास पण इथे होणार आहे. आणि 100% हेच येईल असं मी म्हणत नाही, पण असे प्रश्न परीक्षेला येतात, त्यामुळे मी हे महत्वाचे प्रश्न काढलेले आहेत. यांचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला चांगले मार्क विज्ञान भाग 1 मध्ये मिळतील. पुढचा व्हिडिओ तुम्हाला विज्ञान भाग 2 चा हवा असेल तुम्ही मला कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ही PDF तुम्हाला जर हवी असेल तर मी माझं व्हॉट्सअपचं जे पेज आहे, व्हॉट्सअपचं चॅनल आहे, त्याचं तुम्हाला लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.